गेल्या काही वर्षापूर्वी इंग्रजीचा एक उपक्रम सुरू केला होता. काही पालक, काही शिक्षकांची इच्छा होती की तो उपक्रम कसा पूर्ण केला याची माहिती पाहिजे होती. नुकतंच एका नवीन शाळेमध्ये रुजू झालंय आणि दुसरीचा वर्ग आलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये हा उपक्रम इंग्रजीची नावं, इंग्रजीचे बोर्ड मुलांनी, दुसरीच्या मुलांनी वाचायचे कसे, असा हा उपक्रम आहे. म्हणजे वाचन क्षमता मुलांची वाढायची असा हा उपक्रम आहे. त्यासाठी या आठवड्यामध्ये आपण फक्त काय घेतोय, एबीसीडी घेतोय. तुम्ही बघताय फळ्यावरती लिहिली आहे, ही मोठी लिपी कॅपिटल लिपी लिहिली आहे. या कॅपिटल लिपीमध्ये एक शिक्षकांना माहिती आहे, पण काही पालक चुका करतात, म्हणून थोडस जाणीवपूर्वक बीची वरची बाजू आहे, वरचा अर्धा तो थोडासा लहान असावा. बरेच पालक यम चुकीचं करतात आणि त्यामुळे यम मध्ये बरेच मुलं चुकतात आणि मग भविष्यामध्ये सुद्धा चुकतात. खरं तर शासनाची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या मध्ये यम हे असं आहे, त्यामुळे यम आणि डब्ल्यू, यम असं खाली टेकलं पाहिजे, डब्ल्यू असं टेकलं पाहिजे. बाकी सगळी अक्षरं तुम्ही सगळेजण काढताच आहात, तर ती आधीमधली अक्षरं घेऊन एक आठवडाभर मुलांचं तुम्ही फक्त इंग्रजीची पहिली लिपी आणि दुसरी लिपी. आता दुसऱ्या लिपीमध्ये मुलांच्या ज्या चुका होतात ते के मध्ये चुका होतात, कारण कॅपिटल मध्ये के मूल असं शिकलेलं असतं आणि लहान के जे आहे ते अशा प्रकारचं असतं की त्याची जे दोन बाजू आहेत ते आतच असतात. तिथं पी आणि क्यू मध्ये काय वेळा चुका होतात मुलांच्या, तर त्या पी आणि क्यूचा एक फरक मुलांना आपण समजावून सांगावा. आणि याचं प्रॅक्टिसच फक्त पुढचे 8-10 दिवस आपण घेऊया आणि मग याच्या पुढे आपण काय करायचं की जेणेकरून आपण मुलांना इंग्रजी वाचनाची किंवा ही दुसरी जी भाषा आहे, जागतिक भाषा, आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवायसाठी काय करता येईल अजून, तर पुढचे 8 ते 10 दिवस आपण सर्वांनी हा मुलांच्याकडून प्रॅक्टिस घरी करून घ्या. ही दोन्ही लिपी व्यवस्थित करून घ्या आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण पुन्हा भेटू.